तर ह्या पावसाळ्यात आम्ही 10 ते 12 धबधबा बघितले. आजचा धबधबा होता 13वा आणि तो म्हणजे बरकी धबधबा. पोरगात ठरलेले असते जो 7-8 जण कामावली सगळी मिळून चाललेलो बरकीला. कोल्हापूर पासून बरोबर 60 किलोमीटर पडतोय बघा धबधबा. एवढ्या लांब घरातली सोडत नव्हती तरी गेलतो. तुम्हाला वाटत असेल हे कुठे लांब आहे, तर आमच्या घरातल्यासाठी ते लांबच आहे. घरातली नाही म्हणते तरी का गेलो, कारण हे क्षण परत कधीच अनुभवायला मिळत नाही. आणि ते पण मित्रांसोबत. करंज पेन गावात गेलो आणि नाश्ता केला. सकाळी उपाशी घरावर पडलेलो त्यामुळे दुपार झालते, त्यामुळे त्यांच्याकडे वडापाव शिल्लक होतं त्यामुळे ते खाऊन घेतलं सगळ्यांनी. चहा पिऊन चहाच्या ग्लास संघ स्टंटबाजी करून आम्ही निघालो आमच्या वाटेला. अनेक म्हणजे पावनखिंड पण इथं जवळच आहे, ते पण तुम्हाला बघायला मिळते. आम्हाला धबधबा बघून बाहेर यायला 6 वाजलं, त्यामुळे आम्ही गेलो नव्हतो तिकडे. खरं पहिला पावनखिंड मूवी बघून जावा, कारण का ते तुम्हाला पावनखिंडला गेल्यावर कळते. तिथं नेटवर्क तुम्हाला 2G आहे, खरं नेचर एकदम 5G प्लस. करंज पेन गावातून 6 ते 7 किलोमीटर आहे बघा. गेल्यावर फ्री पार्किंग मध्ये गाड्या लावायच्या, जर 20 रुपये वाचवायचे असले तर. एका टोपीसाठी भांडले बघा. आत गाडी जायत नाही, त्यामुळे 4-5 किलोमीटर चालत जायला लागते. 4 ते 5 किलोमीटर असलं असंच नाही, त्यापेक्षा कमी पण आहे. खरं कवा पोहोचते का नाही काय कळत नाही मजा करत करत. जर तुम्हाला सेफ ट्रॅकिंग आणि एन्जॉय करायचं असेल तर इथं नक्की या. ट्रॅकिंग साठी तर 1 नंबर स्पॉट आहे. 2 धबधबा आहेत, त्यातला हा एक. दुसऱ्या धबधब्याला पूल क्रॉस करून जायला लागते.